साहेब, मुख्यमंत्री साहेब, तुमच्या बोलण्यातून नेहमी असं वाटते का तुमच्याजवळ प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन आहे. हा वहिवाट रस्ता आहे धरणाच्या समोरचा. 10 वर्ष झाले, 10 वर्ष या धरणाचं बांधकाम पूर्ण होऊन 2016 पासून 26 झालं, पण आजपर्यंत शेतकऱ्याची वहिवाट रस्ता आहे. 70% शेतकऱ्याची शेती इकडे आहे, पण हा वहिवाट रस्ता अजून बनवण्यात आला नाही. काय गुन्हा केला आम्ही? आमच्या गावच्या प्रत्येक माणसानं वडलोपार्जित जमीन दिली. असे या प्रकल्पाला वडलोपार्जित जमीन दिली, वडलोपार्जित घर दिले. काय गुन्हा काय केला आम्ही? इथं आता पेरणीचे दिवस आहे, इथून ना ट्रॅक्टर जात, इथून बैलबंडीने जात, इथून मोटरसायकलने जात. शेती पेराव कशी? आमचा काय गुन्हा आहे असा का आम्हाला साधा रस्ता आमच्या नशिबी नाही आहे? काय गुन्हा काय केला आम्ही प्रॉपर्टी दिल्या आमच्या, आम्ही शेती दिली, घरदार दिले, वडलोपार्जित पिढ्याचे घरदार दिले आम्ही या धरणासाठी. साधा आम्हाला रस्ता नाही देऊ शकत. करोडो रुपये धरणासाठी लावले तुम्ही. 2001 मध्ये याचं उद्घाटन झालं होतं, 2016 मध्ये बांधकाम पूर्ण झालं, पण 16 पासून 26 पर्यंत हे पा खदानाच्या खदाना हे पा मरण यातना भोगतो आम्ही रोज. याच्यावर थोडासा विचार झाला पाहिजे अशी आमची तुमच्याकडून अपेक्षा आहे. नाही तर इथं शेतकऱ्याचे जीव जाईल. इथं बाजूने एवढूसा टोंगळा एवढा पूल करून ठेवला, बैलबंडी मागच्या पुरातनी गेली त्याच्यात. आम्हाला रात्रंदिवसा रात्रीचं शेतीची रखवाली करासाठी रात्रीचं या लागते, रात्री बेरात्री रोई डुकर जनावर हाणासाठी. मग आम्ही आमच्या शेतीचं संरक्षण करावं कसं? संरक्षण सोडा, पण पेरणीच्याच कामी नाही पडून राहिलो आज आम्ही. कारण इथून ना माल जात, ना खत घेऊन जाऊ शकत, ना बियाणं घेऊन जाऊ शकत. ट्रॅक्टर बंद आहे, पेरणीचे ट्रॅक्टर येऊन राहिले इकडून. विचार करा जरासा.